रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 5 जानेवारी 2026. आपण आजच्या 66व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. राम जानकी मंदिर उदनी या ठिकाणावरून. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आहे आणि उजव्या बाजूला हा जो पहिलाच अजून एक उजवा टर्न येईल त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. आता इथून पुढे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपण मैयाच्या किनाऱ्याने जाऊ शकतो आणि दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे मुख्य मार्ग, जो आपण काल कमानीतून आतमध्ये आलो होतो त्याच्या पलीकडे डाव्या बाजूला जो मार्ग चालला होता तो. तर आपण आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने जाण्याचा प्रयत्न करूयात. अशा प्रकारे हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. आता परत पुढे आपल्याला एका ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी वेदिका किराणा स्टोअर्स आहे, त्याच्या समोरूनच आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर आणि शांतीदेवी आश्रम आहे. तिथून आता आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर हा पहिलाच उजवा टर्न घ्यायचा आहे पुन्हा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर हा पहिलाच लेफ्ट घ्यायचा आहे. उजव्या बाजूने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमा मार्ग असा बांध लावलेला आहे. तिथून आता आपल्याला खाली पगदंडी मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर नर्मदा मैया आहेत. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आणि आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होतो. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. वाटेमध्ये या ज्या खुणा लावलेल्या आहेत झेंडे वगैरे, त्या खुणांच्या साह्याने आपल्याला पुढे मार्गस्थ होत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता पाऊस काळ नाहीये त्याच्यामुळे या मार्गाने आपण सहज जाऊ शकतोय. पुढे अजून काय काय मार्गात माहित नाही आपल्याला, बघूयात काय काय लागतं ते. एक छोटीशी मैया लागणार आहे पार करण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक छोटासा नाला लागलेला आहे. तो नाला आता आपल्याला पार करून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पार करायला कुठे मार्ग आहे तो बघायला लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी लाकडं टाकलेली आहेत, त्या लाकडांवरून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचंय त्या दिशेने. तिथून पुढे वरती चढून आल्यानंतर अशा प्रकारचा हा आता शेताच्या कडेकडेने मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा जंगलातून मार्ग आहे. आपल्याला वाटलं तर नर्मदा मैयाच्या तटातटाने आपण जाऊयात, तट अजून दिसत नाहीये कुठे. थोडस पुढे आल्यानंतर अशा प्रकारचं हे आता थोडस दाट जंगल लागलेलं आहे आपल्याला. अगोदरच सांगितलं होतं त्या ठिकाणी की जंगल मार्ग आहे, सावकाश जावा म्हणून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हणालो होतो की दोन मार्ग आहेत, एक सडक मार्ग आणि एक किनारा मार्ग. तर हा किनारा मार्ग आहे असं म्हणता येणार नाही, याला जंगल मार्ग म्हणू शकतो आपण. म्हणजे एक सडक मार्ग आणि दुसरा जंगल मार्ग. तर या जंगल मार्गामध्ये जो आनंद येतो तो आनंद सडक मार्गात 100% येणार नाही. सडक मार्गामध्ये आपण पटापट जाऊ, आपला ताशी वेग जास्त असेल, त्या मानाने या जंगल मार्गामध्ये ताशी वेग कमी असेल. पण जो आनंद या मार्गात मिळतो तो त्या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला पूर्ण मार्ग संपल्यानंतर सांगतोच की हा मार्ग कशा प्रकारचा होता आणि सहज पार करू शकता का नाही ते. आता सध्याच्या कंडिशनला म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये तरी तो पाठीमागचा नाला होता त्याच्यामध्ये थोडासा चिखल होता, पण दगड आणि लाकडं त्या ठिकाणी टाकलेली होती, त्याच्यातून आपण पार झालोय. आता पुढे अजून एक मैया लागणार आहे आपल्याला, त्या मैयातून आपल्याला कशा प्रकारचा मार्ग आहे तो बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे घनदाट जंगल आहे आणि या जंगलातून आपण पुढे मार्गस्थ आहोत. या जंगलातून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला शेत आहे
आणि या शेताच्या पलीकडं त्या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैया प्रवाहित आहेत आणि आपण या जंगलातून पुढे मार्गस्थ आहोत. डाव्या बाजूला जंगल आणि उजव्या बाजूला शेत अशा प्रकारचा हा पुढे आल्यानंतरचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गामध्ये जागोजागी दिशादर्शक फलक आहेत, त्याच्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. फक्त मार्ग कसा आहे तो आपण बघतो या ठिकाणचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गेट मधून आपण बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर खाली उतरून जायचं आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आपण या जंगलातून मार्गस्थ झाल्यानंतर ते गेट लागलं होतं. त्या गेट मधून बाहेर पडल्यानंतर जंगल मार्ग संपलेला आहे. आता या ठिकाणी समोर आता अशा प्रकारचा मार्ग आहे. थोडासा चिखल्याचा मार्ग दिसतोय, बघूयात कसा आहे तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाला जाऊन भेटणाऱ्या या गदरिया मैयाचा हा प्रवाह आहे. या प्रवाहातून पलीकडे जाण्यासाठी सिमेंटची पोती आपल्याला टाकलेली दिसत आहे, त्याच्यावरून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर या ठिकाणी वीट भट्टी आहे, तिथून आपण उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्यांनी पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढे जाण्याचा मार्ग आहे आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतापर्यंत तरी या ठिकाणाहून आपल्याला येण्यासाठी कोणत्याही अडचणीचा मार्ग लागलेला नाहीये. एकाच ठिकाणी फक्त थोडासा जास्त चिखल होता, तिथून आपण लाकडांवरती आणि दगडांवरती पाय देत पलीकडे आलो. बाकी इथपर्यंतचा मार्ग एकदम व्यवस्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फक्त अंधाराचं येऊ नका, म्हणजे दिशाभूल होणार नाही. पुढे आल्यानंतर पुन्हा एक गेट लागलेला आहे आपल्याला शेताचं, त्याच्यातूनही बाहेर मार्गस्थ व्हायचं आपल्याला. बाहेर गेल्यानंतर उजवीकडे मार्गस्थ व्हायचं. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण बुधनी घाटापासून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे पहिलंच गाव आपल्याला लागलेलं आहे. जमुनिया नावाचं हे गाव आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जमुनिया गावात आल्यानंतर हा सिमेंटचा मार्ग सोडून पहिलाच डावीकडे जाण्याचा जो मार्ग आहे पगदंडी, त्यांनी आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे, त्या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला अशा प्रकारचा मार्ग आहे. अशा प्रकारे आपण या गावातून बाहेर पडलो आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर आपल्याला आता हा जो सरळ मार्ग आहे, या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे जे लागलं ते जर्रापूर गाव होतं. दोन्ही गावं शेजारी शेजारीच आहेत, फक्त मध्ये एक ओढा आहे, त्या ओढा पार करून आलं की जर्रापूर गाव चालू झालं आणि ते संपलंही पाठीमागं, आपल्याला कळालंच नाही. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जर्रापूर गावातून बाहेर पडून साधारण 400-500 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक आडवा मार्ग लागलेला आहे. त्या मार्गानेही आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. योग घाट आहे हा, आणि या ठिकाणी आश्रम स्थित आहे, महारुद्रेश्वर महादेव आश्रम श्रीनाथ मठ म्हणून. आता सध्या गेट बंद आहे, आपण पुढे मार्गस्थ होऊयात. इथून आपल्याला आता डाव्या बाजूला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैया आहे आणि आपण याच्या शेजारी स्थित असलेल्या डांबरी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्थित असणाऱ्या श्री देव नारायण मंदिरापर्यंत पोहोचलोय. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवनारायण मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. आता इथून आपल्याला परत पाठीमागे जावं लागेल, कारण हे जे मंदिर स्थित आहे हे गुंजारी मैया आणि नर्मदा मैया याच्या संगमावरती स्थित आहे. आणि समोर आपल्याला जो मोठा घाट दिसला होता ते होशंगाबाद आहे.
आपल्याला दक्षिण तटावरती पुन्हा आपल्या परतीच्या मार्गावरती लागेल ते. आता इथून आपल्याला पुन्हा पाठीमागं जायचंय आणि पाठीमागून पुढे मार्गस्थ व्हायचंय. हे समोर जे आहे ते होशंगाबाद आहे. आपण आता पुन्हा पाठीमागं चाललोय कारण थोडंसं पुढे यावं लागलं होतं देवनारायण मंदिरात दर्शन घेण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. श्रीनाथ मठापर्यंत पुन्हा आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. मगाशी आपण या डाव्या मार्गाने आलो होतो, आता आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी शेताचं एक गेट आहे, तिथे झेंडा उभा केलेला आहे, तिथून आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शेतातल्या गेट मधून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हा पगदंडी मार्ग आहे कडेकडेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शेतात पाठीमागच्या गेट मधून आतमध्ये आलो होतो आणि शेत संपल्यानंतर या गेट मधून आता बाहेर पडतोय आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. खाली आता मैयाच्या पलीकडे जायचंय. ही गुरजारी मैया आहे असं वाटतं आपल्याला. याच्या पलीकडे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी लाकडी पूल बनवलेला होता पहिला, पण तो पाण्याखाली गेलेला आहे. त्याच्यामुळे आता आपण पुढून मार्ग दिसतोय, झेंडे लावलेले आहेत, तिथून मार्गस्थ होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही गुंजारी मैया पार करण्यासाठी अशा प्रकारचा हा मार्ग बनवलेला आहे. इथून आता आपण पलीकडे मार्गस्थ होऊयात. या गेट मधून आता पुन्हा आतमध्ये जायचं शेतात आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण जोशीपूर मधील माता महाकाली मंदिरापर्यंत पोहोचलोय. आता इथे दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिर बंद आहे, त्याच्यामुळे आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शेताला पाणी दिलेलं असल्यामुळे बघा हा मार्ग अशा प्रकारे पूर्ण चिखलाचा झालाय. आपण चिखलातून आलोय आणि अशा प्रकारे आपले पाय सगळे चिखलाने भरलेले आहेत. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता पुढे मार्ग आहे आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये आपण आपले पाय स्वच्छ करून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढं या मार्गाने आपण आल्यानंतर आता मुख्य रोड लागलेला आहे आपल्याला. या मुख्य मार्गाने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने जर आपण बुधनी या गावातून जोशीपूरच्या या आश्रमापर्यंत आलो असतो तर साधारण 10 ते 11 किलोमीटरचा मार्ग दाखवत होता. आणि आपण आता जंगल मार्गाने जे आलो, जंगल मार्गाने शेतमार्गाने, त्या मार्गाने साधारण 5.5 ते 6 किलोमीटर वरतीच आपण या मुख्य रस्त्याला येऊन भेटलोय, आश्रमातूनही पुढे येऊन. हा खरंच खूप जवळचा मार्ग आहे. फक्त 1-2 ठिकाणी या ठिकाणी चिखलातून यावं लागतं, एवढीच एक अडचण आहे. बाकी कोणतीही अडचण या ठिकाणी नव्हती. आपल्याला मार्ग येण्याजोगा आहे. फक्त दिवसाचा मार्ग हा पार करा, कारण मध्ये थोडंसं एक जंगल लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता आपला हा पुढचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1.5 ते 2.5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी महाराणा प्रताप पॉवर सर्व्हिसेस आहे. त्या ठिकाणी छोटासा स्थित आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या आश्रमामध्ये आपण चाय प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा आपला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ आल्यानंतर वरतून एक महामार्ग चाललेला आहे, त्याच्या खालून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याला लागल्यापासून साधारण 5 किलोमीटर झाले आपण या रस्त्यानेच पुढे मार्गस्थ आहोत. आणि अजून 1 ते 1.25 किलोमीटर वरती बांद्रा भान हे तीर्थ येणार आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊयात. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जोशीपुरामधून आपण या मुख्य रस्त्याला लागल्यानंतर साधारण 7 ते 7.5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावरती आपण बांद्रा भान या तीर्थस्थळाला पोहोचलेलो आहे. आपण पुढे घाटावरती जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
या ठिकाणी आहे नर्मदा मैया। रामकृष्ण हरी नर्मदे हर हा बांद्राबान घाट आहे आणि ही जी प्रवाहित आहे ही नर्मदा मैया आहे। आणि हा जो समोरचा बेट दिसतोय त्या बेटाच्या पलीकडून तवा मैया येते आणि पुढे नर्मदा आणि तवा मैयाचा संगम होतोय। अशा प्रकारचं हे पवित्र स्थान आहे। याला वानर भालू तीर्थ असंही म्हटलं जातं। त्या पाठीमागची महिमा काहीतरी असेल, सध्या मला माहित नाहीये। रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा सुंदर असा नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्याला दर्शनासाठी दिसतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। राम जानकी मंदिरातून निघाल्यापासूनचं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी या घाटावरती होतंय। नमामि देवी नर्मदे नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बांद्राबान घाटावरती आपण नर्मदा मैयाचं दर्शन करून पुढे मार्गस्थ होत आहोत। अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत वरती जाण्याचा। घाटावरती दर्शन घेऊन आल्यानंतर या मुख्य रस्त्याने आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा आता आपला पुढचा मार्ग चालू आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण बांद्राबान या तीर्थापासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी श्री कमलापती आश्रम आपल्याला लागलेला आहे। आपण आतमध्ये जाऊयात आणि आजच्या दुपारच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबण्याचा विचार करूयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या आश्रमापासून आपण सर्व पुढे मार्गस्थ झालेलो आहोत, कारण आश्रम आतमध्ये चालू बंद काही कळत नव्हतं। गेट लावलेलं होतं आणि त्या ठिकाणी कोणी सदस्य नव्हते आपल्याला आतमध्ये बोलवण्यासाठी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। बांद्राबान तीर्थापासून साधारण 1.5 ते पावणे 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी जहानपूर असं गाव दिसायला सुरुवात झालेली आहे। याही गावातून आपल्याला मुख्य मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ राहायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण जहानपुरा गावात चाललोय। या सद्गुरुस्थांनी आपल्याला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलेलं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। जहानपूर गावातील शेतकऱ्याच्या एका घरामध्ये आपण दुपारची भोजन प्रसादी घेऊन थोड्या वेळ विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत। गावातून बाहेर पडल्यानंतर जो मुख्य रस्ता आलाय त्या रस्त्याने आता डाव्या साईडला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे, रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी नाव न घेण्याच्या अटीवरती काही रक्कम आली होती। ती रक्कम आपण या जहानपूर गावातील या शेतकऱ्याच्या घरी अन्नदानाची सेवा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी दिलेली आहे। ज्यांनी ही सेवा म्हणून रक्कम पाठवली होती त्यांचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर नर्मदा मैयाचरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आपण दुपारी जहानपूर या गावातील एका शेतकऱ्याच्या घरी जी भोजन प्रसादी स्वीकारली, त्या घरामध्ये 3 भाऊ एकत्ररित्या राहतात। साधं घर आहे एकदम, म्हणजे आपल्याकडं सपराचं घर जसं म्हणतात त्या पद्धतीचं घर आहे, शेणाने सारवलेलं। 10 एकर शेतजमीन आहे आणि 10 एकर शेतजमिनीमध्ये ते सगळ्यांचा उदरनिर्वाह करून 2 मुलींची लग्न त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत। नर्मदा मैयाची त्यांच्यावरती कृपा आहे, त्याच्यामुळे ते रस्त्यावरून जाणारे जे परिक्रमावासी आहेत त्या परिक्रमावासींना विचारतात, महाराज जी आपने भोजन प्रसादी पाली है क्या? अगर नहीं पाली है तो घर चलो भोजन पालेंगे। आणि असंही नाही की त्यांनी स्वयंपाक अजून म्हणजे अगोदरच बनवलेला असतो, असंही काही नाहीये। ज्यावेळेस ते आतमध्ये जातात गृहस्थ त्यावेळेस त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला जातो। पीठ वगैरे मळलेलं असतं, फक्त त्यांच्या समोर त्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आणि त्यांना वाढलं जातं। अशा प्रकारची सेवा या घरामध्ये चालते आणि कोणताही इतर हातभार नाही, म्हणजे कोणी दुसरीकडे कामाला इंडस्ट्रीमध्ये वगैरे असं काही नाहीये। तरी 10 एकरामध्ये सगळं चालून 4 ते 5 महिने ते या ठिकाणी परिक्रमावासींसाठी अन्नदानाची सेवा चालवतात। त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं का करता, आश्रम तर आहेत? तर त्यांचं असं म्हणणं आलं की आश्रम आहेत पण आश्रमांवरती सगळ्यांना बोलवलं जातं किंवा सगळ्यांना भोजन प्रसादी दिलीच जाते असं काही नाहीये। त्याच्यामुळे आम्ही
रस्त्याने येणाऱ्या प्रत्येकाला विचारतो की आपने भोजन पाली आहे काय, आणि त्यांना जर नसेल त्यांनी भोजन प्रसादी स्वीकारलेली तर त्यांना आग्रहाने ते भोजन प्रसादी देतात. आपणही पाठीमागं आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबणार होतो, पण आश्रमाचं गेट लावलेलं होतं. मग आता काय करायचं, म्हणून आपण मैया कृपेने पुढं मार्गस्थ झालो होतो की काहीतरी होईलच, पुढं बघता येईल. तर या ठिकाणी आपल्याला जहानपूरमध्ये त्याच शेतकऱ्याने त्यांच्या घरी नेलं. अशा प्रकारचे अनुभव ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस खरंच की ते शब्दात व्यक्त कसे करायचे हे कळत नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला हा परिक्रमेतला पुढचा मार्ग आहे. शहागंज नावाचा आता पुढचं गाव येणार आहे. साधारण 4 किलोमीटर आहे या ठिकाणावरून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांना सेवा देण्यासाठी म्हणून आपण ज्यावेळेस रक्कम पाठवायची म्हटलं, त्यावेळेस जवळजवळ 20 ते 25 मिनिटं त्यांची समजूत काढण्यात गेले की ही रक्कम आपण स्वतः देत नाही, जी नर्मदा मैयाच्या भक्तांनी पाठवलेली रक्कम आहे तीच देतोय. तरीही ते शेवटपर्यंत नंबर देत नव्हते. 20-25 मिनिटाची चर्चा झाल्यानंतर शेवटी त्यांनी नंबर दिला आणि त्यावेळेसही ते म्हणाले की मेरा जमीर नाही मान रहा है. म्हणजे त्यांचं मन मानत नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी आपल्या आग्रहाखातीर नंबर दिला आणि त्या ठिकाणी आपण ती सेवा दिली. आनंद याचाच होतो की दिलेली सेवा चांगल्या ठिकाणी पोहोचली. नर्मदा मैयाची कृपा आहे सगळं काही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जहानपूर गावातून साधारण 3-3.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी माँ नर्मदा द्वार शहागंज असं हे प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय. त्या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचंय शहागंज गावापर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमानीतून आतमध्ये आल्यानंतर साधारण 1 किलोमीटर वरती आपल्याला आतमध्ये वळायचंय उजव्या बाजूला. नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सिद्ध घाट आहे. या मार्गाने आपण आता पुढे जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला हा जाणारा मार्ग आहे. तिथून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय राम मंदिराकडे. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते आहेत, त्यातले आपल्याला डाव्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर इथं जी आपल्याला इमारत दिसते त्याच्या पलीकडेच राम मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण शहागंज मधील शिडी घाटावरती पोहोचलोय. तिथून आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी 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 नर्मदे हर. शहागंज या शहरातील शिडी घाटावरती आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत वरती चढून जायला. घाटाकडून आल्यानंतर या ठिकाणी शक्ती माता मंदिर आहे. त्याच्या शेजारूनच डावीकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे. तिथून आपण राम मंदिरात जाऊयात. समोर आहे ते राम मंदिर. मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात आता. जय श्री राम. जय सीता माता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जय श्री राम. जय हनुमान. जय बजरंगबली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात. दर्शन घेऊन डावीकडे बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे आपल्याला आता पुढे बनेटा या गावाकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बनेटा या गावाकडे पुढे मार्गस्थ होण्यासाठीचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. याने आपल्याला आता सरळ सरळ पुढे जायचंय. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर पहिलाच राईट टर्न घ्यायचा आपल्याला. उजव्या बाजूला वळायचंय. पुढे आल्यानंतर पहिला डावा साईडचा जो मार्ग होता तो सोडून देऊन या दुसऱ्या डाव्या मार्गाला आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता या मार्गाने सरळ सरळ आपल्याला पुढं बनेटा या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक मोठा रस्ता लागलेला आहे. तो रस्ता क्रॉस करून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. बनेठा या गावाकडे या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे बघा. वनेटा म्हणजेच बनेठा अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शहागंज मधील राम मंदिरापासून साधारण 4 ते 4.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बनेटा हे गाव लागलेलं आहे. या गावातून आपल्याला गंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बनेटा गावातील गंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपण सरळ मार्गस्थ झालेल्या या रोडनी बनेटा गावातल्या या दुसऱ्या चौकात आल्यानंतर इथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आतमध्ये जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथपर्यंत आल्यानंतर बघा समोर जलशुद्धीकरण केंद्र दिसतंय. त्याच्या पलीकडे नर्मदा मैया आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर आहे. आपण तिथपर्यंत मार्गस्थ होऊयात आता. या ठिकाणी समोर आश्रम आहे असं वाटतंय. जर आश्रमात थांबण्याची व्यवस्था असेल तर पहिल्यांदा आसन लावूयात आणि नंतर दर्शन घ्यायला जाऊ आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला आश्रमाच्या पाठीमागच्या साईडने आहे. दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. सुंदर असं आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी पुढेच गंगेश्वर महादेव मंदिर आहे. आपण जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अप्रतिम असं आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आणि या नर्मदा मैयाच्या पवित्र अशा काठाला स्थित असणार आहे गंगेश्वर महादेव मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 66व्या दिवसाच्या परिक्रमेच्या पडावामध्ये आपण बुधनी घाटावरून निघून या ठिकाणी बनेटा या गावातील स्थित गंगेश्वर महादेव मंदिरापाशीच जे आश्रम आहे त्या ठिकाणी आपण आजच्या विश्रांतीसाठी थांबतोय. या ठिकाणी सुंदर असा नर्मदा मैयाचा परिसर आहे. नर्मदा मैया घाट आहे आणि नर्मदा मैयाचं दर्शनही खूप सुंदर या ठिकाणी होतंय. तर या ठिकाणी आज आपण रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबतोय. आजच्या दिवसभरात आपला साधारण 27 किलोमीटरचा परिक्रमेतला प्रवास झालेला आहे. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.